नमस्कार, मी आद्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। फ्रेंड्स, आजचा जो टॉपिक आहे तो मी स्पेशली गृहिणींसाठी घेऊन आली आहे। गृहिणींनी घरामध्ये नीटनेटकं कसं राहिलं पाहिजे, आपल्या घरातील सदस्यांना काय हवं काय नको हे बघण्याचं काम एक गृहिणी चोखपणे पार पाडत असते। बऱ्याच लोकांना असं वाटतं तुम्ही महिला घरातच असा त्यामुळे तुम्हाला काय कामं असतात, पण तसं अजिबात नाही आहे। एक गृहिणी ती तिच्या मुलांना सांभाळते, मुलांचा अभ्यास घेणे, नवऱ्याला सांभाळणे, सासू सासऱ्यांचं बघणे, घरातील सर्व बारीक सारीक कामं करणे, ही जी जबाबदारी असते ना ती गृहिणी चोखपणे पार पाडत असते। काही कामं तर अशी असतात की एक गृहिणी करत असते पण ते अजिबात दिसून नाही येत। त्यामुळे सगळ्यांचं करता करता, सगळ्यांकडे लक्ष देता देता, सगळ्यांची काळजी घेता घेता ती मात्र स्वतःला कुठेतरी विसरते। पण मला असं वाटतं प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक स्त्रीने स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आपण सगळ्यांचं करतो, आपण सगळ्यांची काळजी घेतो, त्याचप्रकारे आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे। जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देतो, स्वतःची काळजी घेतो, त्यामुळे ना आपण आतून आनंदी दिसतो। ठीक आहे, आपल्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता दिसते। त्यामुळे आपल्या घरातले सदस्य पण आपल्याला जेव्हा बघतात ना तेव्हा त्यांना पण खूप प्रसन्न वाटतं। प्रत्येक गृहिणीने घरामध्ये ना नीटनेटकं राहिलं पाहिजे। त्याने घरामध्ये बोलतात ना एक प्रकारे लक्ष्मी पण येते। ठीक आहे, तर मला वाटतं असंच असतं, आपल्या दिसण्याने आणि आपल्या नीटनेटकेपणानेच घरामध्ये लक्ष्मीसुद्धा येते, हे तर सगळंच मान्य करत असतील नाही का। तर असंच आहे, घरातल्या गृहिणीने नीटनेटकं हे राहिलंच पाहिजे। मी जरी इथे व्हिडिओ बनवते पण सकाळी जेव्हा मी उठते ना सगळ्यात आधी अंघोळ करते, देवाला नमस्कार करायचा आणि लगेच स्वतःला सावरून घेते, कारण माझी ती एक सवय झालेली आहे। त्यामुळे स्वतःची एक सवय करा। ठीक आहे, जेव्हा आपण नीटनेटके राहतो ना तेव्हा आपण आतून आनंदी राहतो। ठीक आहे, आपण सुंदर देखील दिसतो, यात काही वादच नाही आहे। पण त्याने ना आपली जी पर्सनॅलिटी असते ना ती डेव्हलप होते आणि आपला आत्मविश्वास जो असतो ना तो पण वाढतो। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ना थोडंसं आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि ते काढणं खूप गरजेचं आहे। त्यानेच आपल्या मनाला पण खूप शांतता मिळते। तर घरामध्ये स्त्रीने कसं नीटनेटकं राहावं ते मी तुम्हाला सांगणार आहे। मी तुमच्यासोबत 5 टिप्स अशा शेअर करणार आहे ना, त्याने तुम्हाला खूप हेल्प मिळेल, त्या तुम्ही फॉलो करा। टिप्स सांगून झाल्यानंतर मी छान असा तुम्हाला झटपट होणारा 5 मिनिटात होणारा मेकअपसुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही अजून सुंदर दिसाल। तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि हो फ्रेंड्स, जर तुम्ही माझे नवीन सबस्क्रायबर असाल तर तुमचे जे नाव आहे ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांची नावं घेऊन त्यांना स्पेशली थँक्यू म्हणतो। तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात। फ्रेंड्स, टिप नंबर 1, स्किन केअर। प्रत्येक गृहिणीने आपल्या त्वचेची काळजी ही घेतलीच पाहिजे। जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेता तेव्हा तुमची जी त्वचा असते ती निरोगी आणि चमकदार दिसते। म्हणून दिवसातून 5 मिनिटं काढून आपण आपली स्किन केअर ही केली पाहिजे। स्किन केअर केल्याने आपल्या चेहऱ्यावर ॲक्ने, पिंपल किंवा आपली स्किन डल अजिबात दिसत नाही, हेल्दी दिसते। त्यामुळे आपली स्किन ग्लोईंग राहते। जेव्हा तुम्ही व्यवस्थित तुमची स्किन केअर करता तेव्हा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक छानसा ग्लो येतो। त्यामुळे तुम्हाला मेकअपची सुद्धा गरज लागत नाही। तुम्ही डेली सकाळी 5 मिनिटं आणि संध्याकाळी 5 मिनिटं काढून स्किन केअर ही करायचीच आहे। त्यानंतर क्लीनअप हा तुम्हाला हप्त्यातून एकदा किंवा 2 हप्त्यातून एकदा तुम्ही केलं पाहिजे। त्याने पण तुमची स्किन छान अशी निरोगी राहते, हेल्दी राहते, छान असा ग्लो येतो। चेहऱ्यावरची जी घाण असते ना, जसे की ब्लॅक हेड्स आले, व्हाईट हेड्स आले, डेड स्किन झाली स्पेशली, ती छान अशी रिमूव्ह होते। त्यामुळे तुम्ही क्लीनअप पण हप्त्यातून एकदा किंवा 2 हप्त्यातून एकदा केला पाहिजे। आता राहिला गोष्ट फेशियलचा, तर तो तुमच्यावर डिपेंड आहे। ठीक आहे, जेव्हा तुम्ही क्लीनअप करताना हप्त्यातून एकदा किंवा 2दा तेव्हा फेशियलची पण इतकी गरज लागत नाही आहे। पण जर तुम्हाला आवडत असेल फेशियल कराल तर ते पण तुम्ही करू शकता। त्याने पण तुमची स्किन छान अशी रिजन्युएट होते, म्हणजे एक प्रकारे टवटवीत दिसते आणि फेसवर छान असा ग्लो येतो। जेव्हा तुम्ही स्किन केअर किंवा क्लीनअप फेशियल करताना तो तुमच्या चेहऱ्यावर छान असा ग्लो येतो, त्यामुळे तुम्हाला मेकअपची सुद्धा गरज लागत नाही। आणि जेव्हा आपली स्किन लाईटच्या रिफ्लेक्शनमध्ये येते ना तेव्हा अजून चमकून येते। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही स्किन केअरकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। स्किन केअर करणं हे पण एक नीटनेटकेपणाचाच भाग आहे, त्यामुळे तुम्हाला डेली ही स्किन केअर करायलाच पाहिजे। फ्रेंड्स, टिप नंबर 2, क्लीन युअर नेल्स। बघा, आपण गृहिणी किचनमध्ये काम करतो, त्यामुळे ना आपल्या नखांमध्ये ना खूप अशी घाण गेलेली असते। आता ही घाण जर व्यवस्थित आपण साफ नाही केली किंवा आपण ही नखं वाढली असेल ती व्यवस्थित असं त्यांना आकार दिला नाही किंवा शेप दिला नाही किंवा आपल्या नखांची अर्धवट नेलपेंट निघालेली असेल तर ते खूप विचित्र पण दिसतं। आणि जर नखांमध्ये घाण असेल ना तर ते किळसदायी पण खूप दिसतं। कारण कसं आहे, आपण जेव्हा 2 व्यक्ती जरा समोरासमोर जेव्हा बोलतो ना, आता मी तुमच्याशी बोलते तर मी तुमच्याशी हातवारी करते, त्यामुळे
त्यामुळे पटकन आपल्या नखांवर समोरच्याचा लक्ष जातं, त्याने समोरच्याला ते खरंच किलसदायी वाटतं. मला सुद्धा कोणाची नखं अशी घाण दिसली का खूप घाण वाटते. ठीक आहे, त्यामुळे आपली जी नखं आहेत ती व्यवस्थित क्लीन केली पाहिजे. ठीक आहे, जर त्यांचा शेप बारीक मोठा असेल किंवा अर्धवट तुटलेली नखं असेल तर त्यानं छान असं आकार द्या, शेप द्या. ठीक आहे, नेलपेंट जर असेल तर तुम्ही डार्क नेलपेंट अवॉइड करा, कारण डार्क नेलपेंट जे अर्धवट निघालेले असते ते अजिबात चांगली दिसत नाही. त्यावाच तुम्हाला जर नेलपेंटच लावायचे तर तुम्ही जे न्यूड शेड असाल ना ते लावा. ते अर्धवट निघाले तर एवढं काहीच वाटत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपली जी नखं आहे ती व्यवस्थित क्लीन करा, छान असं त्यांना नेलपेंट लावा, आपले हात खूप सुंदर ठेवा, कारण त्याने पण आपला नीटनेटकेपणा दिसून येतो. ठीक आहे फ्रेंड्स, टिप नंबर 3, ग्रूम युअर ॲब्रो. गृहिणीने सुंदर आणि नीटनेटके दिसण्यासाठी ॲब्रो ग्रूमिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण मी खूप साऱ्या लेडीज बघितलेल्या आहेत वेळोवेळी ॲब्रो ग्रूमिंग करत नाही. त्यामुळे अर्धवट वाढलेल्या ॲब्रोमुळे तुमचा चेहरा अजिबात उठावदार आणि आकर्षक दिसत नाही. जशा तुमच्या ॲब्रो वाढल्या तशा जर तुम्ही त्या लगेच ग्रूमिंग केल्या किंवा ॲब्रो लगेच कोरून घेतल्या तर त्याने तुमचा चेहरा आकर्षक, उठावदार, नक्कीच तुमचा चेहरा सुंदर दिसतो. त्यामुळे तुमचा नीटनेटकेपणा इथे दिसून येतो. फ्रेंड्स, टिप नंबर 4, रिमूव्ह युअर बॉडी हेअर, म्हणजेच वॅक्सिंग किंवा हातापायावरची केसं काढणे. आजकालची जर लाईफस्टाईल बघायला गेलं ना तर प्रत्येकाला क्लीननेसपणा खूप आवडतं. खूप साऱ्या लेडीज किंवा गृहिणी महिला अजिबात वॅक्सिंग करत नाहीत, आणि जरी करत असल्या तर ते वेळोवेळी करत नाहीत. त्यामुळे काय होतं, अर्धवट वाढलेली बॉडीवरची केसं ही अजिबातच चांगली दिसत नाही. त्यामुळे तुम्ही वॅक्सिंग किंवा हातापायाची जी केसं असतात ती वेळोवेळी काढली पाहिजेत. जर तुम्ही वॅक्सिंग करता तर वॅक्सिंगने तुमची केसं तर निघून जातातच, पण त्याचसोबत तुमची जी बॉडीवरची डेड स्किन आहे, मृत त्वचा आहे, ती देखील निघून जाते. ठीक आहे, त्यामुळे तुमचे जे हातपाय असतात ते सुंदर आणि स्मूथ दिसतात. वॅक्सिंग करायला नाही जमलं तर तुम्ही जे रेझर असतात त्यांनी पण बॉडीवरची केसं काढू शकता. आता मी एकटीच आहे घरामध्ये, मला कोणी वॅक्सिंग मदत नाही करत, कारण की एकाची आपल्याला हेल्प लागते समोरच्याची. ठीक आहे, तर मी काय करते, रेझरने माझ्या बॉडीवरची हेअर काढते, त्याने पण आपले केससुद्धा निघतात, त्यासोबत डेड स्किनसुद्धा बॉडीवरची निघून जाते. त्यामुळे माझे जे हात आहेत ते खूप स्मूथ आणि सुंदर दिसतात. तर आपल्याला महिन्यातून एकदा का होईना आपण वॅक्सिंग किंवा रेझरने हे केसं काढली पाहिजे, त्याने आपला क्लीननेसपणा दिसून येतो, आपण नीटनेटके दिसतो. त्यामुळे तुम्ही वॅक्सिंग किंवा बॉडीवरची हेअर कशाने का होईना ही काढलीच पाहिजे. फ्रेंड्स, टिप नंबर 5, केशरचना म्हणजेच हेअरस्टाईल. प्रत्येक गृहिणीने प्रॉपर केशरचना, हेअरस्टाईल याकडे लक्ष दिलंच पाहिजे. मी खूप साऱ्या लेडीज, खूप साऱ्या गृहिणी बघितलेल्या आहेत, केसांचा मागे काहीतरी गुंडा करतात, एक क्लच लावला जातो आणि पूर्ण दिवस तसेच राहतात. याने तुमचा नीटनेटकेपणा किंवा क्लीननेसपणा अजिबात दिसून येत नाही. जर फ्रेंड्स तुम्हाला मागे केस गुंडाळून क्लचच लावायचं आहे तर समोरून छान अशी हेअरस्टाईल करा, देन मागे छान अशी केस गुंडाळा, आणि जर तुम्ही सुंदर असा एक क्लच लावला तर ते पण छान दिसतं. पण जर तुमची केस लांब असतील तर मी खूप साऱ्या लेडीज बघितलेल्या आहेत, लांब केस असतात, वेणी तर घालतात पण मध्ये भांग पाडतात आणि मग वेणी घालतात, किंवा वरून असे केस घेतली जातात आणि मग वेणी घातली जाते, तर ते इतकं सुंदर आणि आकर्षित नाही वाटत. जर तुम्ही छान अशी समोरून हेअरस्टाईल केली किंवा तुम्ही जर समोरून सागर वेणी घातली, नाहीतर तुम्ही समोरून छान असं मध्ये भांग पाडून दोन्ही साईडून केस पिळायचे आणि क्लिप लावायचे, आणि देन जर तुम्ही छान अशी वेणी घातली तर तरी तुमचा जो लुक आहे तो खूप सुंदर आणि आकर्षित वाटतो. आणि जर तुम्हाला अंबाडा घालायचा असेल तर समोरून छान अशी हेअरस्टाईल करून देन तुम्ही छान असा अंबाडा घातला तर तो पण खूप सुंदर दिसतो. ठीक आहे, आणि आपली आई किंवा आपली आजी किंवा आजकालच्या महिला पण मी बघितलेल्या आहेत, छान असा गाठणीचा सुंदर असा अंबाडा घातला जातो. मी सुद्धा माझे केस जेव्हा लांब होती तेव्हा मी गाठणीचा अंबाडा घालायची, कारण की माझी आई, माझी आजी तसाच अंबाडा आत्ता पण घालते, मला सुद्धा तसा अंबाडा येतो. ठीक आहे, जेव्हा माझी केस लांब होती तेव्हा मी तसाच अंबाडा घालायची, तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता. पण तुम्ही समोरून छान अशी सुंदर जर हेअरस्टाईल करता तेव्हा तुमचा जो चेहरा असतो तो उठावदार, सुंदर आणि आकर्षित वाटतो. ठीक आहे, जर फ्रेंड्स तुमची केस शॉर्ट असतील तर मी तुम्हाला इथे सजेस्ट करेन तुम्ही प्रॉपर हेअरकट करा. हेअरकट केल्याने काय होतं, जेव्हा तुमचा जो लुक असतो तो सुंदर तर दिसतोच, त्याचसोबत तुम्ही हेअरकट केलेले केस जे असतात ते कसेही बांधले, कसेही ठेवले तरी ते सुंदरच दिसतात. त्यामुळे जर तुमचे केस शॉर्ट असतील तर सुंदर असा त्याला हेअरकट द्या. ठीक आहे, आणि जर फ्रेंड्स तुमची केस कुरले असतील, फ्रिझी असतील तर त्यांना छान असे मॅनेज करा, कारण कुरल्या केसांचा आणि फ्रिझी केसांचा अक्षरशः टोपला दिसतो आणि ते अजिबात चांगलं वाटत नाही.
तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही छान असं सिरम लावा. सिरम लावल्याने तुमचे जी फ्रिजीनेस असते ना ती निघून जाते, केस छान असे स्मूथ होतात आणि छान असे मॅनेज होतात. त्यामुळे तुम्ही सिरम लावून तुमच्या फ्रिजी आणि कुरल्या केसांना मॅनेज करू शकता. अजून एक, जर तुमच्या केसांना फाटे फुटले असतील म्हणजेच स्प्लिटन्स झाले असतील तर त्यांना वेळोवेळी ट्रिम करा. कारण फ्रेंड्स, जर केसांना फाटे म्हणजे स्प्लिटन्स झाले असतील तर तुमच्या केसांचा जो शायनीनेस असतो ना तो अक्षरशः निघून जातो. त्यामुळे महिन्यातून एकदा तुम्ही केसांना थोडंसं ट्रिम केलं पाहिजे. त्याने तुमचे केस सुंदर पण दिसतात, शाईन पण येतो तुमच्या केसांना आणि तुमचे केस लांब देखील होतात. तर फ्रेंड्स, ह्या होत्या माझ्या काही टिप्स. आणि जर गृहिणींनी डेली हेअरस्टाईल कशी केली पाहिजे जी पटकन झटपट 2 मिनिटात 5 मिनिटात होणारी, जर तुम्हाला यावर व्हिडिओ पाहिजे असतील, कारण मला खूप सारे छान छान हेअरस्टाईल येतात गृहिणींसाठी पण, कारण मी माझ्या केसांवर छान अशी क्रिएटिव्हिटी नेहमी करतच असते आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेच असेल. मला हेअरस्टाईल करायला प्रचंड आवडतं. तर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी गृहिणींसाठीच्या झटपट 5 मिनिटात होणाऱ्या ज्या हेअरस्टाईल आहेत त्या नक्की तुम्हाला करून दाखवेल, त्यावर प्रॉपर व्हिडिओ करेल. ठीक आहे. तर फ्रेंड्स, ह्या होत्या माझ्या काही टिप्स ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर तुम्ही या फॉलो करताना तर तुमचा नीटनेटकेपणा, क्लीननेसपणा छान असा दिसून येतो. ठीक आहे. तर हो फ्रेंड्स, तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील. आता आपण छान असा गृहिणींसाठी झटपट मेकअप कसा करायचा ते दाखवणार आहे. तर चला सुरू करूयात. फ्रेंड्स, लक्षात असू द्या, मेकअप करा अथवा नका करू, पण सकाळ संध्याकाळ तुम्हाला प्रॉपर अशी तुमची स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता मी तुमच्यासोबत मेकअप शेअर करणार आहे, पण त्याआधी मी माझी स्किन केअर करणार आहे. तर मी थोडासा टोनर मी अप्लाय करून घेतला आहे. मॉइश्चरायझर दाखवते मी कोणता घेतला आहे. मी इथे लॅक्मेचा सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावणार आहे. मॉइश्चरायझर लावण्याने माझी स्किन हायड्रेट राहील आणि एक प्रकारे प्रोटेक्शन पण असतं स्किन केअर करणं म्हणजे. ठीक आहे. तिथे मी लॅक्मेचा हा मॉइश्चरायझर, पीच मॉइश्चरायझर आहे, तो वापरते. फ्रेंड्स, मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतला आहे मी. आता आपल्याला बेस मेकअप करायचा आहे. बेस मेकअप जो आहे तो आपल्याला एकदम हलका ठेवायचा आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे आपल्याला जो बेस मेकअप आहे तो खूप लाईट ठेवायचा आहे. ठीक आहे. तर इथे बेस मेकअपसाठी मी ही पॉन्ड्सची BB क्रीम वापरणार आहे. यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे नॅचरल. ठीक आहे. जर तुम्ही माझ्या स्किन टाईपच्या किंवा माझ्या स्किन कलरच्या असाल तर तुम्ही हा BB क्रीम वापरू शकता. याचा शेड नॅचरल आहे. ठीक आहे. आपल्याला थोडासा प्रोडक्टच घ्यायचा आहे, जास्त नाही घ्यायचा आहे. बघा, मी एवढाच घेतला आहे, यापेक्षा जास्त नाही आपल्याला घ्यायचा, नाहीतर बेस जो आहे तो हेवी होईल आणि मग उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम येतो, त्यामुळे पूर्ण ते निघून जाईल. ठीक आहे. आता आपल्याला डॉट करून सगळ्यात आधी छान असं अप्लाय करून घ्यायचं आहे चेहऱ्याला पूर्ण. तुम्ही बघू शकता पूर्ण चेहऱ्याला छान असं डॉट करून अप्लाय केलं आहे. आता आपल्या हाताखालीच छान असं आपल्याला ब्लेंड करायचं आहे, कारण डेली बेसिसवर आपल्याला इतका वेळही नसतो की आपण ब्रश किंवा स्पॉन्ज घेऊन त्याने अप्लाय करू शकतो. ठीक आहे. फ्रेंड्स, आपण छान अशी BB क्रीम अप्लाय केली आहे. हाताने मी सुंदर अशी ती ब्लेंड केली. ठीक आहे. आता आपल्याला आपला फेस सेट करायचा आहे पावडरने, कारण BB क्रीम लावल्याने ना आपला जो चेहरा आहे थोडासा ग्लॉसी दिसतो आणि स्टिकी होतो. ठीक आहे. तर त्याला छान असं सेट केलं ना तर तुमचा चेहरा सुंदर असा मॅट होतो आणि आपला जो मेकअप आहे तो पूर्ण दिवस टिकून राहतो. ठीक आहे. तर इथे मी आहे ना पावडरसाठी माझ्या मुलाचा हा पावडर आहे, बेबी पावडर आहे हिमालयाचा, तो घेते. ठीक आहे. हातावर आपल्याला घ्यायची आहे. आता एक स्पंज घ्या, नाहीतर तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता. ठीक आहे. इथे मी स्पंज घेतला आहे आणि मी माझ्या पूर्ण चेहरा जो आहे तो सेट करून घेते. ठीक आहे. तुमच्याकडे जर बेबी पावडर नसेल तर तुम्ही पॉन्ड्स पावडर सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता, इकडे बघू शकता हे असं ग्लॉसी दिसतं आणि हे स्टिकीसुद्धा आहे आणि हे बघू शकता मॅट झालं आहे पूर्ण आणि अजिबात स्टिकी लागत नाही. ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि इकडे बघू शकता हे स्टिकी खूप लागतं, हे बघा. तर तुम्ही आहे ना पावडरने जो तुमचा BB क्रीम तुम्ही जेव्हा पण लावता ना तो सेट करून घ्या. फ्रेंड्स, BB क्रीम आपण छान असा पावडरने सेट करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता माझा जो फेस आहे आता मॅट दिसतो, अजिबात स्टिकी किंवा ग्लॉसी दिसत नाही. ठीक आहे. आता आपण ॲब्रो फिल करणार आहोत. इथे मला तुम्हाला सांगायला आवडेल, ज्यांच्या ॲब्रो जाड आहेत माझ्यासारख्या,
ॲब्रो फील केला नाही तरी चालतील, पण ज्यांच्या ॲब्रो पातळ आहेत त्यांनी नक्की फील करा, त्याने तुमचा जो चेहरा आहे तो अजून उठावदार दिसतो. पातळ ॲब्रोपेक्षा जर तुम्ही ॲब्रो फील केल्यात ना तर त्या अजून सुंदर दिसतील. ठीक आहे, इथे मी ब्लू हेव्हनची ही ॲब्रो पेन्सिल आहे ती वापरणार आहे. ही तुम्हाला आरामात ॲमेझॉनला 50 रुपयाला मिळून जाते. ठीक आहे, किंवा कोणत्याही स्टोअरमध्ये गेलात ना तुम्ही ॲब्रो पेन्सिल हीच घ्या किंवा कोणतीही घ्या, 50 रुपयापर्यंत तुम्हाला आरामात मिळेल. ठीक आहे, बरं आपण इथे छान अशा फील करून घेतल्या आहेत. आता आपल्याला काजळ लावायचं आहे. काजळसाठी इथे मी स्विस ब्युटीचा हा काजळ घेतला आहे. काजळ जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच लावा. आणि आपण इंडियन आहोत, इंडियातील प्रत्येक स्त्रीकडे काजळ नसणार असं होणारच नाही. ठीक आहे, त्यामुळे काजळ नक्की लावा. काजळ लावल्याने तुमचे डोळे अजून सुंदर आणि उठावदार दिसतात. ठीक आहे, आता आपल्याला लिपस्टिक लावायची आहे. लिपस्टिकसाठी माझ्याकडे हा NYPचा खूप सुंदर असा लाईट शेड आहे. आता लिपस्टिक जेव्हा पण तुम्ही लावता ते तुमच्यावर आहे, तुमच्यावर डिपेंड आहे. काहींना डार्क शेड खूप आवडतात, काहींना न्यूड शेड खूप आवडतात. मला जर बघायला गेलं ना तर मला न्यूड शेड अजिबात आवडत नाही आणि ते मला चांगलेसुद्धा दिसत नाही. पण त्या जागी जर मी डार्क शेड लावले तर त्याने माझा चेहरा खूप सुंदर आणि उठून दिसतो. ठीक आहे, पण हा जो शेड आहे ना तो लाईट असा पिंक कलर आहे, जास्त लाईट पण नाही, न्यूडकडे नाही बोलत जास्त. ठीक आहे, पिंक आहे, मला खूप सुंदर दिसतो म्हणून मी हा लिपस्टिक वापरणार आहे. ठीक आहे, फ्रेंड्स, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. त्याने तुमचा क्लीननेसपणा आणि नीटनेटकेपणा दिसून येईल. त्यासोबत मी जो मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, 5 मिनिटात होणारा झटपट गृहिणींसाठीचा जो मेकअप आहे तो तुम्ही डेली बेसिसवर करू शकता. त्याने तुम्ही खूप सुंदर आणि आकर्षित दिसाल. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे अदर काय टॉपिक्स असतील ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला कमेंट करून तेही नक्की सांगा. तर फ्रेंड्स, आता जे नवीन सबस्क्रायबर आहेत आपले त्यांची आपण नावं घेऊन त्यांना स्पेशली आपण थँक्यू म्हणूया. तर सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे प्रतीक्षा कातकर, सुषमा बिसेन, सुनंदा कुडाले, दीपाली पठाणी, जान्हवी बनसोडे, साई सुर्वे, वृषाली पाटील, शीतल चौरे, मिहिका, मनीषा पगारे, दीपाली बडवेक, शिल्पा करोटकर, मेघा गोपाले, सुरेखा जाधव आणि अमरगंधा सुतार. थँक्यू सो मच टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो आय लव्ह यू सो मच फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. आणि जर तुम्हाला पण वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला थँक्यू म्हणू. आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह अँड टेक केअर. बाय.